त्या पहिल्या वर्षीपासून आपण आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम सातत्यानं प्रत्येक वर्षी घेतो आणि विद्यार्थ्यांचा सगळ्या शिक्षकांचा या ठिकाणी असाच उत्साह सहभाग असतो। पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी अतिशय माहिती सांगून सगळे योगासनाचे आसन प्राणायाम करून घेणारे आमचे सगळ्यांचे सहकारी डॉक्टर आनंदजी बोरे साहेब यांचे पण मी संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर आता आपल्याला शेवटी ज्यांनी काम काढला सगळ्यांचा ते संतोषजी पोतदार सर हे धाराशिववरून आज या ठिकाणी आपल्यामध्ये आले आणि आपल्याला या ठिकाणी योग प्राणायामचं महत्व सांगून योगिक आणि काही या ठिकाणी प्रकार करून घेतले त्यांचंही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मनापासून मी आभार व्यक्त करतो। त्यासोबत आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश बाप्पा खरसडे, ॲडव्होकेट वाघमारे साहेब, संस्थेच्या सचिव प्राध्यापक कुलकर्णी, सगळे शिक्षक, मुख्याध्यापक, सेवक आणि तुम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिलात आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आपण सातत्यानं रोज थोडा वेळ काढून म्हणजे कर्मचाऱ्यांनी सुद्धा थोडा वेळ काढून आपल्या शरीर निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी कर्मचारी रोज थोडा वेळ तरी प्राणायाम योगासन करावं आणि आपलं शरीर, आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला देश हा निरोगी सुदृढ ठेवावा अशी या ठिकाणी आज मी सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। कल्याण सागर तस्मै श्री गुरुवे नमः। भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो। आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित या संस्थेचे सर्व पदाधिकारी, आमच्या प्रज्ञाताई, विकास सर आणि आमचे बीजेपीचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी ॲडव्होकेट आमचे बप्पाजी खचरे साहेब, त्यानंतर वाघमोडे साहेब, या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षिकावृंद, सर्व कर्मचारी आणि माझ्या उपस्थित सर्व बालमित्रांनो, आज आपण 10वा योग दिन साजरा करत आहोत। तर दरवेळी प्रत्येक वेळेस जसं योग दिनानिमित्त आपण इथे खूप अशा मोठ्या संख्येने इथे जमलेलो असतो। आजची पहाट जी आहे 21 जून 2024 ची ती पण फार सुंदर आहे। काल छोटासा पाऊस झालेला आहे, आज वातावरण अगदी प्रसन्न आहे, इथे झाडे भरपूर आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट, अशा मनमोहक वातावरणामध्ये आज आपण इथे योग दिन साजरा करत आहोत। आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुजितसिंह ठाकूर साहेब हे दरवर्षी येथे उपस्थित राहतात, पण आज काही कारणास्तव ते आपल्याला फोनवरूनच त्यांनी शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत। तर आज या वर्षीची जी थीम आहे, जी आपण भारत शासनाने जी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, म्हणजे योगा स्वतःसाठी आणि समाजासाठी अशा प्रकारची। आणि मागच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारची थीम दरवेळी असते, योगा फॉर वेलबिंग, योगा फॉर ह्युमॅनिटी अशा पद्धतीने। तर योगा जी आपल्याला योग दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा करायचा याबद्दल 1-2 मिनिटांमध्ये आपण पाहू। की लक्षात घ्या, आपलं शरीर जे आहे ते 3 गोष्टी तयार होतं। एक ते आपलं शरीर, दुसरं म्हणजे त्यामध्ये असणारं मन आणि त्यानंतर आत्मा। या 3 स्तंभावर आपलं संपूर्ण शरीर अवलंबून असतं। आपण फक्त वरवर पाहतो। जे शरीराला होतात ते व्याधी आणि मनाला होतात ते आधी आणि आत्म्याला होतात ते अविद्या। तर हे तिन्हीवर उपचार करणं गरजेचं आहे। आपण आधुनिक शास्त्रामध्ये पाहिलं तर इंजेक्शन, गोळ्या, सलाईन वगैरे बाकी तात्पुरतं थंडी, ताप, सर्दी, खोकला होईल। पण आजकाल आपण पाहतो की या T20च्या यांत्रिक युगामध्ये आपलं शारीरिक कष्ट कमी झाले, मानसिक ताणतणाव अधिक वाढलेला आहे। भारतीय संस्कृतीचा आपला संबंध आणि निसर्गाशी संबंध तुटत चाललेला आहे। आधुनिकांचं अंधानुकरण, वाढती व्यसनाधीनता आणि रासायनिक खतांचा वापर आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणतो आपण या कलियुगामध्ये जे आपले आत्मिक गुण आहेत की ज्या परमात्म्याचे आणि आपल्या आत्म्याचे गुण जे आत्मिक पाहिजेत, ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती, या गुणांचा ऱ्हास होऊन त्या ठिकाणी षडरिपूंनी लोक वर काढलेलं आहे।
म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद व मत्सर. आणि त्यामुळे जे काही स्ट्रेस, ताणतणाव निर्माण होतो, त्यातून हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जे काही मनोकायिक आजार निर्माण व्हायला लागलेले आहेत, ज्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, त्यानंतर हार्ट अटॅक्स आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात, थायरॉइड पासून ते मानसिक विकार भरपूर असे काय की जे न बरे होणारे आजार आहेत. आपण पाहतो की एकदा बीपी, शुगर, थायरॉइड असे काही आजार झाले की आयुष्यभर आपल्याला गोळ्या चालू ठेवाव्या लागतात. म्हणून ह्यासाठी जगभरातील सायंटिस्टने खूप काही त्याच्यावर अब्जावधी रुपये खर्च करून संशोधन चौकट चालू आहे. पण एवढे अब्जावधी रुपये घालून सुद्धा त्यांना सोल्युशन मिळत नाही. आणि त्यामध्ये त्यांना एकच सोल्युशन दिसलं की हे भारतीय संस्कृतीमध्ये जी काही योग, अष्टांग योग आहे, ती म्हणजे चावी, ह्या जगाला मार्गदर्शन करणारी, वरदान ठरणारी अशी आहे की जी शारीरिक, मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या मनुष्याला एक प्रकारचं आरोग्य देऊन, त्याचं व्यक्तिमत्व विकास घडवून, त्याच्यामध्ये जो मनुष्याला आत्मचिंतन करायला लावते, आत्मशोध घ्यायला लावते आणि त्याला कळते की अहम ब्रह्मास्मी म्हणजे त्याच ईश्वरी शक्तीचा मी अंश आहे. आणि त्याच ईश्वरी शक्तीची इतर देखील प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी आणि मानवसृष्टी हे सुद्धा माझेच एक प्रकारचे बांधव आहेत. म्हणजे खलिदम ब्रह्म म्हणजे वसुदैव कुटुंबकमची भावना जागृत करून आत्मकल्याण करत ती कर्मयोगी त्याला बनवते आणि आत्मकल्याणातून विश्वकल्याणासाठी उभा करते. म्हणजे योगामध्ये एवढी ताकद आहे की एका व्यक्तीला आत्मकल्याणासह विश्वकल्याणी बनवण्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्या अष्टांग योगामुळे होते. आणि ह्या गोष्टी आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना समजल्यामुळे त्यांनी ते जगापुढे मांडलं आणि जगाने ते ऍक्सेप्ट केलं. आणि म्हणून आपण इंटरनॅशनल योगा डे 21 जूनला आपण साजरा करतो. त्याच पद्धतीने आपण इथे साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून लक्षात घ्या की आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं व्हायचं असेल, यश, कीर्ती आणि स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी काय करायचं असेल तर 5 गोष्टी लक्षात ठेवा. आरोग्य, विद्वत्ता, सज्जन मैत्री, महाकुले जन्मा, स्वाधीनताचे पुसम, यदाश्वरम दिनाप्यर्थ. म्हणजे हे सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. म्हणून सगळ्यांनी आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं सांगितलंय. आणि ह्या आरोग्यासाठी आपल्याला योगा आणि हे जे योग आहे तर ह्या योगामुळे आपण स्वतः, समाज, कुटुंब, देश हा सक्षम बनला पाहिजे. आणि येत्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कोरोनासारखे असतील किंवा विविध डिसीज असतील त्यापासून आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे आणि आपण एक तंदुरुस्त राहिलं पाहिजे. म्हणून आज आपण फक्त आजच योगा करायचं नाही तर आज शिकून घ्यायचं. जसं आपण म्हणतो शिक्षण हे वैयक्तिक असतं, अभ्यास वैयक्तिक असतो, शिक्षण सार्वजनिक असतं. अशा पद्धतीने हे 365 दिवस, पुढचे 364 दिवस आपण हे घरी स्वतः सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर आता आपण सुरुवातीला ओंकार म्हणूया की कुठल्याही प्रकारची आपण सुरुवात करताना प्रार्थनेने करतो. सुरुवातीला मी प्रार्थना म्हणते गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. बरोबर आहे, कारण गुरु जेवढा मोठा परब्रह्म आहे की ते उत्पत्ती, स्थिती, लय ह्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. तो समाजाला घडवू शकतो, तो समाजाला स्थिर ठेवू शकतो, तो समाजाचा अधपतन सुद्धा करू शकतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला सगळ्यात मोठं स्थान दिलेलं आहे, म्हणून परब्रह्म म्हणलेलं आहे. तर तशाच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला ओंकार म्हणूयात. ओंकार म्हणण्याची पद्धत अ, उ, म ह्या 3 गोष्टी आहेत. ओंकार मध्ये 3 अक्षर येतात, अ, उ, म. अ म्हणताना पूर्ण पोटातून बेबीपासून आपल्याला 5 सेकंद, त्यानंतर उ आपल्या गळ्यातून म्हणायचं आहे, इथे व्हायब्रेशन जाणवले पाहिजे. आणि म मध्ये पूर्ण ओठ झाकून घ्यायचे आणि आपल्याला ब्रेन मध्ये व्हायब्रेशन जाणवले पाहिजे. तर आपल्याला ओंकारासाठी तयार व्हायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा केली. एक खोल श्वास घ्यायचा पहिला आणि श्वास सोडा. सगळ्यात महत्वाचं ओंकार सुरुवातीला हे म्हणायचं आहे की गोंधळामुळे जे काही मन अस्थिर झालेलं असतं तर कुठेतरी एखादा नाद आपल्या मनाला दिल्यास त्या बाजूने आपलं मन कॉन्सन्ट्रेट होतं आणि आपण एकाग्रचित्त होऊ शकतो आणि पुढची साधना आपण व्यवस्थित करू शकतो. तर सुरुवातीला सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. सुरुवातीला आपण पूरक हालचाली करूया. अगदी सुरुवातीला कुठल्याही प्रकारचे व्यायाम करण्याच्या आधी पूरक हालचाली आपण करतो. तर मानेपासून आपण सुरुवात करूया. तर प्रत्येक श्वास घेत खाली, उजव्या बाजूने मान फिरवायची आहे. श्वास घेत उजव्या बाजूला, पाठीमागे, पुन्हा श्वास सोडत हळूच मान सरळ खाली घ्यायची.
उजव्या बाजूने श्वास घेत श्वास सोडत, पुन्हा श्वास घेत बाजूने श्वास सोडत घेत, मान जास्तीत जास्त खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा. हळू अगदी संत आणि सावकाश सगळे हालचाली करायचे. श्वास घेत पाठीमागे, श्वास घेत खाली, शेवट आवर्तन. श्वास घेत पाठीमागे, श्वास सोडत सरळ. दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे आणि कोपराने पुढच्या भिंतीवर मोठा गोल काढायचा आहे 5 वेळेस या पद्धतीने. इथे पण तुम्ही श्वास घेत हात वर घेऊ शकता, श्वास सोडत खाली. चला परत उलट दिशेने. फार सुंदर, सगळेजण छान करतात. आता डावा हात सगळ्यांनी वर घ्यायचा आहे, उजव्या हाताला जास्तीत जास्तपणे ताण द्यायचा आहे. संत श्वसन चालू ठेवायचं. कशा प्रकारे ताणले गेलेले आहे, ताण कशा प्रकारे आपल्याला डाव्या बाजूला फील होते त्याकडे लक्ष द्या. हळूच हात सरळ करा, जास्तीत जास्तपणे झुका. डाव्या बाजूकडे ताण सहन करा, ताण लक्ष द्या ताणाकडे. अगदी सरळ हळूच. छान. कमरेवर हात ठेवा दोन्ही. हळूच घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज डिरेक्शन 5 वेळेस हळूहळू फिरवायचं. या पूरक हालचाली आहेत, संतांनी सावकाश करायचे असतात. कमरेला झटके वगैरे देऊ नका. परत 2 दिवस जर कंबर दुखायला तर म्हणतात कुठे गेलता योगा करायला. हळूहळू. चला परत उलट दिशेने. छान, सगळेजण छान करतायत. हळूहळू फिरवा. स्वतःकडे लक्ष द्या, दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका. ते कसा येडा वाटा करतोय, ते कसा चांगला करतोय. गुडघ्याला हात ठेवायचंय आणि उजवा बाहेरच्या दिशेने, आतून बाहेरच्या दिशेने. 3 4 5. चला उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. फार सुंदर. 4 5. चला आता आपले जे रिस्ट जॉईंट आहेत त्याला मणिबंध संधी. छान. परत उलट दिशेने. दुसऱ्या पायाने. परत उलट दिशेने. सुंदर. आता आपण एक 5 सूर्यनमस्कार घालणार आहोत. सूर्यनमस्कार येतात ना. 1 ला हात जोडलेलेच. 2 ला श्वास घेत हात वर, ऊर्ध्वहस्तासन. 3 ला श्वास सोडत खाली पादहस्तासन. गुडघ्यातून सरळ ठेवायचं. गुडघे जास्तीत जास्त डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. 4 ला अश्वसंचलनासन. उजवा पाय समोर घ्या, जास्तीत जास्त काटकोनामध्ये. पाठीमागचा पाय पाठीमागे ताणलेला. अश्वसंचलनासन 4. इथे श्वास रोखलेला आहे. चतुरंग दंडासन किंवा समांतरासन. त्यानंतर पुढचा जे आहे ते शिशु आसन आणि अष्टांग स्थितीमध्ये श्वास सोडत खाली. श्वास घेत भुजंगासन. पुन्हा श्वास रोखलेला अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. डावा पाय समोर घ्यायचा. पुन्हा अश्वसंचलनासन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास घेत ऊर्ध्वहस्तासन. नमस्कार स्थिती. वा, सगळ्यांनी छान केले. 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सगळ्यांनी शिकून घेतलंय. शेवटचा आता. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12.
छान. कापकोनामध्ये यायचं दोन्ही हात जास्तीत जास्तपणे ताण द्यायचा शरीराला. छाती पुढं काढलेली, खांदे पाठीमागं, स्वतःच्या शरीराकडे स्थितीकडे लक्ष द्या. बॅलन्स सांभाळा. समृद्ध श्वसन चालू ठेवायचं. ताण जिथं पडतो तिकडे लक्ष द्यायचा. मांड्यावर, पाठीवर, छातीवर. दुसऱ्या पायाने वीरासन. बरोबर, हे वीरासन आहे ना. छान, एकदम सुंदर करताय. ताना शरीर, त्याच्यामुळे पाठीचे, मांडीचे, कमरेचे स्नायूंना ताण पडतो आणि स्ट्रेचिंग चांगली होते. हे वीरासन झाल्यानंतर आपल्याला पुढचं जे आसन आहे ते त्रिकोणासन. त्रिकोण जसा असतो तसं शरीराची अवस्था त्रिकोणासारखी होते. हे बघा, एक उजवा पायाने घेणार, त्याला या पद्धतीने ठेवून पहा. हात पलीकडच्या बाजूने, पुढे नाही, पाठीमागे पायाच्या. आणि जास्तीत जास्त हात सरळ करायचा आणि नजर छताकडे, आभाळाकडे. बघा, प्रत्येकाच्या डोक्यावर कसला आहे, काळा ढग आहे, पांढरा ढग आहे. ताना शरीर अशा पद्धतीने 1 मिनिटभर टिकून ठेवायचं असतं हे आसन. हलवार आसन सोडा. विरुद्ध बाजून आपल्याला करायचंय त्रिकोणासन. सगळ्यांनी छान केलंय. जास्तीत जास्त ताना, शरीर त्रिकोणासारखं दिसलं पाहिजे. सुंदर. आता पुढचं जे आसन आहे ते वृक्षासारखं. हे वृक्षासन आपण पडतो दुसरीकडे बघितलं की जे स्थिर आहे त्यांच्याकडे पाहायचं. अरे लंगडी खेळायची नाही रे, वृक्षासन करायचं. छान, हलवा सोडा. दुसऱ्या पायाने बघा, आपलं शरीरच आपल्या ताब्यात राहत नाही, त्यामुळे आपल्याला डोस करावा लागणार आहे. बरोबर आहे. म्हणून पहिल्याची गुरुजी आम्हाला लहानपणीची करून घ्यायचे. फड्या केले की आता कळायचं कसं करून घ्यायचं, त्यामुळे आरोग्य पण मिळायचं. छान. आता आपल्याला तोलासन करायचंय किंवा नटराजासन देखील म्हणतात. एक पाय जास्तीत जास्तपणे पकडा. अरे पडणाऱ्या व्यक्तीकडे बघू नका, आपण मी पडतो. आणि स्वतःचेच पाय पकडायचे, दुसऱ्याचे पाय पकडू नका. छान, सुंदर. सगळ्यांनी दुसऱ्याने उड्या मारायचे नाहीत, आसन करायचं आपल्याला. छान. आता आपल्याला जे आसन करायचं पुढचं तर ते म्हणजे आपल्याला ताडासन करूयात. जास्तीत जास्त हात सरळ घ्या, पंजावर उभं राहायचं स्थिरपणे 1 मिनिटभर. कुठलाही व्यायाम केला, आसनं केले की सगळ्यात शेवटी हे आसन करून सोडून द्यायचं. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामामध्ये, आसनांमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शनला आपले स्नायू ताणले जातात. पण ह्यामुळे सगळे स्नायू एका दिशेला ताणले जातात आणि मोकळे होतात. छान. हळू सोडा. आता आपल्याला हळूहळू बसायचं ना, तर आपण खुर्चीवर आहे. आपली स्प्रिंग चेअर आहे, पुढं मागे करा, पुढं मागे करा. स्प्रिंग चेअर आहे आपली. जागा करा, जागा करा, जागा करा चेअरमध्ये. हळूहळू बसत बसत बसत. चला, आता आपल्याला ना फुलपाखरू करायचंय. आणि त्या फुलपाखरूमध्ये याला बद्ध कोणासन म्हणतात. त्याच्यामुळे जे काही बिंबी खालचे प्रोस्टेट ग्रंथी, गर्भाशय याला चांगल्या प्रकारचं सर्क्युलेशन मिळतं आणि त्यामुळे आपण तो भाग निरोगी आणि सगळे राहतो, सक्षम. चला, फुलपाखरू आसन, बद्ध कोणासन, जास्तीत जास्त आणा. हे हळूहळू करा ना, तो उडून जातात बघा. बरं, दुसऱ्याच्या अंगावर पडणार तुम्ही. बद्ध कोणासन. तर ते म्हणजे पश्चिमोत्तानासन करू. तर पण एक पाय पुन्हा हात सरळ दुसऱ्या पायाने. जेव्हा सगळेजण छान करतात करा.
हळू सरळ व्हा. दोन्ही पायाने करायचं आपल्याला. पुन्हा श्वास भरायचा आहे. श्वास सोडत सोडत टू द ग्रॅव्हिटी. पश्चिम उत्तानासन म्हणजे शरीराची पश्चिम बाजू ही पूर्ण ताणली जाते. त्याला ब्रह्मचर्य आसन सुद्धा म्हणतात. छान. अगदी हळूहळू संत स्थिती घ्यायची आणि अगदी हळूहळू सोडायचे. आता आपल्याला जास्तीत जास्त गुडघ्याला ताणून अंगठा पकडण्याचा प्रयत्न करायचा. डाव हात पाठीमागे आणि जास्त पाठीमागे बघायचं. अर्धमच्छिंद्रासन. यामुळे पाठीच्या मणक्याला ताण पडतो. लिव्हरवर चांगला दाब येतो. म्हणजे अन्न वस्त्र होतं, अस्थिवस्त्र होतं, मज्जा, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते आणि मणक्याचे प्रॉब्लेम दूर होतात. हळूहळू सोडून दुसऱ्या बाजूने. जास्तीत जास्त पाठीमागे ताणायचं आहे. आपण रोज प्रॅक्टिस केली की आपल्याला आदर्श स्थिती. छान. दुसऱ्या पायाने पुन्हा दुसऱ्या बाळाला सुद्धा रडते बाळ. आता आपल्याला काय करायचे? पोटावरची आसनं करायची का? आता उभारणे झाले, बसणे झाले. आता आपण पाठीवर झोपून करू वाटल्या. ज्यांना करायचं तुम्ही करा, बाकी तुम्ही पहा. करायचं पाय डिग्री 30 डिग्रीला एकदम पायवर घ्यायचं नाही. असं करायचं, या स्थितीत करायचं. सर्वांगासन करायचंय. सर्वांगासन. सर्वांगासन मध्ये पहा कसं करायचं आपल्याला. व्हिडिओ काय म्हणते ते. चला आता पाठीवरती झाले. आपल्याला पोटावरचे आसनं करायचे. दुसऱ्या पायाने करा. दोन्ही पायाने दोन्ही हात मुठी बांधून आपल्या जागेखाली ठेवायचं. सुपरमॅन पोझिशन. दोन्ही हात आणि दोन्ही पाय वर. आता धनुरासन करायचं आहे. धनुरासनला पाठीमागे पाय पकडा. असं दोन्ही पकडायचे, ताणायचं. धनुरासारखं, धनुष्यासारखं. चला हळू झोपून बसा. आता आपण सगळी आसनं केली, उभं राहून केली, बरोबर आहे, बसून केली, पोटावरची, पाठीवरची, 4 आसनं झाले. सगळ्यांनी छान केले. टाळ्या वाजवा. फक्त श्वास सोडायचा आहे, घ्यायचा नाही. आपोआप श्वास आतून जाईल. स्पंज पाण्यामध्ये टाकले कसे पाणी जातं तशा पद्धतीने करा. कपालभाती पाण्याचा वापर करतो. त्यास पोटाच्या स्नायूवर चांगले आतमध्ये जे अवयव असतात त्याच्या निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतं आणि स्वच्छता होऊन जाते. कपालभाती म्हणजे कपाळातील मेंदूतील जे काही पॉईंट्स आहेत ते स्टिम्युलेट होतात.
आणि जास्तीत जास्त पद्धतीने शुद्धी प्राणायामामध्ये हे प्रकार येतात. शुद्धी प्राणायामामध्ये 2 प्रकार आहे, कपालभाती आणि दुसरं म्हणजे भस्त्रिका. प्राणायाम करण्याच्या आधी शुद्धी प्राणायाम करायचा, म्हणजे मग पुढचे प्राणायाम केल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात. छान. हे झालं कपालभाती प्राणायाम. आपल्याला घरी पुढं शिकायचं आहे, बरोबर आहे. घरी जाऊन पुन्हा त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता जे आपल्याला आपले जे तवे आहेत ते आकाशाकडे घ्यायचं आणि आपल्या शरीरामध्ये जे काही प्राणायामामुळे ऊर्जा, संवेदना, स्पंदन निर्माण होतात तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा, त्याला नियमन करण्याचा प्रयत्न करायचा. छान. आता अनुराग हाताची एका ज्ञान मुद्रा, दुसऱ्याची प्रणव मुद्रा. आपल्याला डाव्या नाकपुढे खोल श्वास घ्यायचा आणि उजव्याने सोडायचा. पुन्हा उजव्या नाकपुडीने खोल श्वास घ्यायचा, डाव्याने सोडायचा. पुन्हा डाव्या नाकपुडीने खोल श्वास घ्यायचा, उजव्याने सोडायचा. संत आणि सावकाश. एका बाजूने श्वास घ्या, दुसऱ्या बाजूने सोडा. पुन्हा त्याच बाजूने श्वास घ्या, विरुद्ध बाजूने सोडा. श्वासावरून आपण मनावर कंट्रोल करू शकतो, सुपान स्वर्ग गाठण्यासाठी. एक खोल श्वास घ्या आणि सोडा. पुढच्या श्वासाबरोबर श्वास घ्या. 1 2 3 4. रोका. 2 3 4. श्वास सोडा. 1 2 3 4 5 6. घ्या श्वास. 1 2 3 4. रोका. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6. घ्या श्वास. 1 2 3 4. रोका. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6. संतोष श्वसन करा. आता आपल्याला एक प्राणायाम घेऊ, शेवटचा भस्त्रिका प्राणायाम, म्हणजे सॉरी भ्रामरी प्राणायाम घेऊयात, की ज्याच्यामध्ये श्वास 4 महिनेपर्यंत जेव्हा अशा प्रकारे सोडायचं. ओके. श्वास घ्या म्हणजे अरे आपल्याला श्वास घ्यायचा, बंधन करायचं. लक्ष द्या इकडे. आता पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. खोल श्वास घ्यायचा, सोडायचा. उज्जैन श्वासाबरोबर श्वास घ्या. 1 2 3 4. रोका. 2 3 4. गुंजन करत सोडा. उज्जैन श्वास घ्या. रोका. सोडा. गुंजन कर. यामध्ये तुम्ही डोळ्याला हात. 2 3 4. रोका. 2 3 4. गुंजन कर. सोडा. चला सगळ्याजण टाळ्या वाजवा. आता शेवटचा आपण काय करूया की एक 7 ओंकार म्हणू आणि पुन्हा श्वास घ्या आणि सोडा. पुढचा श्वास घ्या आणि ओंकाराला चालू करा.
शेवट ओंकार. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति माचरे कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात एकमेकावर असा आपले सुंदर असे डोळे उघडझाप करा कोकणीमध्ये. आणि जी काही ऊर्जा आजच्या योगा प्राणायामामुळे निर्माण झाली आहे ती पूर्ण आपल्या डोक्यावरून, खांद्यावरून, छातीवरून, मांडीवरून किंवा. धन्यवाद. आणि संध्याकाळी असे 2 वेळाला 5-5 मिनिटं आपण आपल्यासाठी दिले तर आपल्याला फार काळ वैद्यकीय सेवा घ्यावी लागत नाही, डॉक्टरांचे सल्ले घ्यावे लागत नाही, ICU मध्ये दाखल होण्याची पाळी आपल्यावर येत नाही. आज घराघरामध्ये औषधं गोळ्या यांचे कोनाडे भरलेले आहेत आणि हे खूप चिंताजनक बाब आहे. ॲलोपॅथीचे सगळे औषधं आपल्या घरामध्ये आहेत. दर महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडून हे ॲलोपॅथीचे औषधं घेतो आणि त्याचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतो आणि त्याला जोडून दुसरे आजार होतात. आता बिना जंतूचे आजार खूप वाढलेले आहेत. जंतूचे तर आहेतच, बिना जंतूचे आजार, ब्लड प्रेशर, शुगर, हे जंतू नसणारे, न दिसणारे असे हे आजार आहेत. आणि एकदा सुरू झाल्यानंतर ते आयुष्यभर डॉक्टर सांगतात की आता गोळ्या बंद करू नका. हृदयाचे विकार वाढायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण जर स्वतःला 5 मिनिट 15 मिनिट आपण वेळ दिला तर या सगळ्यापासून आपली सुरक्षा होऊ शकते. आपलं मन शरीर हे स्वस्थ राहू शकतं. आपलं कुटुंब, आपला समाज, आपण ज्या ठिकाणी काम करतो ते ठिकाण आनंदी ठेवण्यासाठी मदत होते. म्हणून आपलं शरीर आपण स्वस्थ ठेवलं पाहिजे. प्राणायाम योगासन करत असताना एक पथ्य पाळायचं असतं. आता सरांनी सांगितलेलं असं तुम्हाला की जेवणापूर्वी अर्धा तास, कारण व्यायाम झाल्यानंतर प्राणायाम योगासन केल्यानंतर अर्धा तास काही खायचं आणि प्यायचं नसतं. त्यानंतर जेवण केल्यानंतर जर कोणाला करावं वाटलं तर ते 3.5 तासानंतर करायचं. आणि जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो छातीमध्ये भरला पाहिजे, पोट फुगणार नाही याची दक्षता घ्यायची. आता शिकवल्याप्रमाणे सगळी कृती आपण दररोज 5 मिनिट द्यायची. दरवर्षी 21 जूनलाच करावं असं काही नाही. तर दररोज 5 मिनिटे 10 मिनिटे आपण जर घरामध्ये दिले आपल्या स्वतःसाठी तर आपलं शरीर हे सुदृढ राहतं, आपलं मन सुदृढ राहतं आणि आपला देश, आपला समाज हे सशक्त होण्याला मदत होते. तर आपण आता एक 5 ते 7 मिनिटाचा योगिक जॉगिंगचा प्रकार करूया. मी जशी कृती करतो तसं करायचं. माझ्या पाठीमागं माझी कृती पाहून आपण करायची. सगळं आता तुम्हाला योगाचं प्रशिक्षण झालेलं आहे, सांगितलेली आहे माहिती. तुम्ही पण मोठ्या उत्साहाने सहभागी झालात. एक 5 मिनिटाचा आपण योगिक जॉगिंग घेऊ आणि समारोप करूया. पाय पाठीमागं स्वतःच्या मोठी गोंड्याला.
पाणी गती